नमस्कार मंडळी. गावाकडे गेलो होतो तर खरंच खूप एन्जॉय केला बघा. खरंच खूप भारी वाटतं. हे बारक्या तर एवढं मजा करत होतं ना. गाणी काय म्हणते, डान्स काय करते आणि सगळ्यांनाच हसवतंय. म्हटलं चला पाणी सोडले तर मस्त मोकळ्या पाण्यात कपडे धुवायला खरंच भारी वाटते. म्हणून म्हटलं चला थोडीशी मदत करूया. कपडे वगैरे धुतले आणि म्हटलं चला थोडं बोरं डाळिंब वगैरे खाऊन येऊया आणि घेऊन येऊया खायला पण. कारण बरेच दिवस झाले मी गेली नव्हती. मग फिरत चाललो होतो. मग माझ्या बहिणीची मुलगी, बहीण, मी, आरव, अनुष्का सगळेच चाललो होतो. कारण बोरं संपत आले पण आम्ही काही गेलोच नव्हतो. आणि तिकडून कोणी आलं नाही त्यामुळं आम्हाला काही बोरं खायला भेटली नाहीत बहिणीच्या घरची. नाहीतर भरपूर असतात ॲपल बोरं बघा. शेतकऱ्यांना रात्रंदिवस एक करून शेती करावं लागते. कारण डाळिंब आली का रात्रभर जागावं लागते बघा. तर माझी बहीण एवढी थंडी असली तरी शेतात झोपायला जाते. कारण जावंच लागते. कारण लोक चोरी करून गेलेलं पण समजत नाही. त्यामुळं जातात शेतात झोपायला. जेव्हा डाळिंब येतात त्यावेळेस नेहमी जाते. दुसरी घराच्या जवळ असून पण जाते. पण लांब असली तरी पण जावं लागते. कारण रेट खूप आला का लोक लगेच हे करतात. पण शेतकऱ्यांना कष्ट तर भरपूर करावं लागते. त्याशिवाय फळ पण भेटत नाही. बोरं पण संपत आलते तर गोड झालते पण खिडकेच होते. आता ते बघा तोडायचं चालू आहे. कारण आता तोडणी करतात त्याची आणि शेळ्यांना पाला घालायचा. तुम्ही बघू शकताय तिकडं सगळीकडं अशी डाळिंबीच्याच बागा आहेत. कारण भरपूर आमच्या तर गावाकडं नाही. खूप माळरान आहे. आमच्याकडे दसऱ्याला हे फुलं घालतात घटाला. दुसरी काही फुलं नसतात तर त्यामुळे हेच रोज माळ घालतात बघा. मग आरव म्हणत होता हे कशाचं आहे. कारण आरवला माहीतच नव्हतं. पण गावाकडे गेलं का सगळ्या माहिती होतात. आणि मुलंही खूप एन्जॉय करतात बघा. ज्वारी आणि डाळिंबीच्या बागा तुम्ही सगळीकडे बघू शकताय. आणि हे आता रोगाचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्यामुळं असं करावं लागतं. अगोदर पेपर मारत होते पण पेपरने पण काही एवढं होत नाही. पण खर्च खूप करावं लागतं आहे आणि उत्पन्न कमी येतं. अशामधला भाग आहे. ज्वारी पण बघा सगळीकडे ज्वारी होती. जे खाण्यापुरती लावतात नाही तर सगळ्या डाळिंबीच्या बागा आहेत खरंच. आणि तिकडची रानं पण खूप चांगली त्यामुळं येते. ही माझ्या बहिणीचा दुसरा प्लॉट आहे बघा डाळिंबीचा. तो आत्ता धरला आहे. डाळिंब येतील अजून 6 महिन्यांनी खायला त्याला. कळी निघायची चालू आहे. मग चिंचेचं झाड गेल्या वर्षी तर मला वर्षभर त्याने चिंचा दिल्या त्या. कारण फोडून गोळा बनवून. पण ह्या वर्षी चिंचा आहेत पण लई खूप वरती आहेत. जास्त नाहीतच. पण अनुष्का आरव वरती चढले होते काढण्यासाठी. कारण त्यांना काही जास्त वरती जाता येत नव्हतं. कारण खूप मोठं झाड होतं खाली बुडातच त्याच्या फांद्या तेवढ्या दिसत होत्या. वरती जायला खूप अडचण होती. मग ती चढल्या म्हटलं आरव काय कमी आहे का. लगेच त्याच्या पाठीमागं चढला आहे बघा. ही माझ्या मैत्रिणीची डाळिंबीची बाग आहे बाजूची. तर यांना एक पण चिंच भेटली नाही. पण वरती चढून खाली उतरले आणि आम्हाला घेऊन गेले चिंचा आहेत म्हणून. मस्त बाकी बघा गहू होता. ह्या वर्षी काही माझ्या बहिणीने लावला नाही. तिथं बाजूलाच होता. आणि आम्ही गेल्या वर्षी पोहलो होतो. मला तिथं गेल्यावर आठवण झाली. मला लईच भीती वाटत होती. कारण केंड बांधलं होतं तरी पण मला वाटत होतं मी बुडते का काय. पहिल्या दिवशी आरव पोहला पण दुसऱ्या दिवशी काही पोहायला तयारच नव्हता. ह्या विहिरीमध्ये आम्ही पोहलो होतो आणि त्याला पायऱ्या पण नाहीत. असंच उतरलो होतो आम्ही. आणि तिथं बाजूलाच वाट असल्यामुळे मुलांना सांगत होतं व्यवस्थित चाला नाही तर व्हिडिओच्या नादात एखादं पाय घसरचाल सगळी बाजूने काढतायत. मग बहिणीच्या घरी बघा हे हरभरे पण होते. आता त्याच्यावर किडे पण भरपूर झालेत. कारण फवारणी किती पण केली तरी आता रोगाचं प्रमाणच जास्त आहे सगळ्या ह्याच्यावर. म्हटलं चला मस्त भाजून खाऊया घरी जाऊन. मग काय घरी घेऊन आलो. मग लगेच मग यात्रेला जायचं होतं. मग आम्हाला यात्रेला जावं लागलं. मग तिथं दर्शन वगैरे घेतलं की ती खूप गर्दी होती. मग मुलांना मग यात्रेत घेऊन गेलो फिरायला. मग पाणीपुरी पण खाल्ली. मग इथं लगेच चंच चालू झालं घसरगुंडी खेळायचं. आरव तर किती एन्जॉय करतोय बघा. गावाकडे गेलं म्हटलं का बिनधास्त मुलं असतात. कारण अभ्यास नाही काही नाही काही टेन्शन नसतं. शाळेला जायचं नसतं. आणि आमच्या बाळाला पण बघा बहिणीची मुलगी कशी करते. त्याला तर खूप फिरायला आवडते. मग म्हटलं चला थोडीशी काहीतरी खरेदी करू द्या. आपल्याकडे किती या वस्तू असल्या तरी आपल्याला नकली घालायला आवडते. पहिल्यापासून नकली घातलेलीच माणसं आहोत आपण त्यामुळं काय. मग यात्रेतनं आलो घरी जेवण वगैरे केलं. मग माझी बहीण भाकरी करत होती. आता चुलीवर मी जास्त दिवस केल्या नाही त्यामुळं सवय नाही. तर ती बसली होती. म्हटलं चला कसा वाटला व्हिडिओ.